6 मे 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये स्पष्टपणे 16/9 ही तारीख दिलेली आहे। त्या तारखेच्या अधीन राहून आता हा निकाल देण्यात आलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत। परंतु यामध्ये पुन्हा एक मेक अशी आहे की 16/9च्या निकालाच्या अधीन राहून या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे प्रथमदर्शनी असं दिसतंय की 22 ऑगस्ट 2022च्या पूर्वी जो काही प्रक्रिया होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या संदर्भातली ती ॲज इट इज ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की न्यायपालिकेचा हा निकाल पुन्हा एकदा संशय निर्माण करणारा आहे आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की राज्य सरकारची अकार्यक्षमता या सर्व बाबीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करत आहे। त्याच्यामुळे या तीनही संस्थांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भातला हा संघर्ष मला हा लोकशाहीची हत्या करणारा वाटतो।